सावजी चिकन, सावजी मटण आणि विविध प्रकारचे रुचकर चिकन मटणाचे प्रकार बनवणारे गाव वसंतनगर तांडा, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथील सौ विमल जाधव यांच्या व्यवसायाबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर पहिले मी ऊसतोडीला जात होती। माझी ऊसतोडी मी 7 वर्ष ऊसतोडली। माझी मधली मुलगी 12 दिवसाची होती त्यावेळेस मी ऊसतोडीला जात होती। असेच दिवसामागून दिवस जात असताना उमेद अभियानाच्या प्रेरिका त्यांच्या गावामध्ये आल्या। असे एक मॅडम आले की बचत गट करतात का? त्यानंतर मग 10 महिला जोडले गटाला। तर एक आमचे मालक तर मला घराच्या बाहेर निघू द्यायचे नाही। मी जायची, भांडण तन्न करून पण निघायचीच। मी नाही थांबली घरी, मी लेकरांना भाजी भाकर करून द्यायची, निघायची मी कुठेतरी। महिलांना विचारायचं आपल्याला हे करायचं ते करायचं। मग असे आमचे गट वाढत वाढत नंतर मग ऊसतोडीचं बंद झाला माझा। नंतर ते थोडे व्यवसाय केले। मग नंतर मी सावजीमध्ये घुसली, मसाल्यामध्ये, की आपल्याला काहीतरी दुसरा उद्योग करायचा, ह्याच्यामध्ये फायदा खूप आहे जेवणामध्ये। आज विविध प्रकारची उत्पादने वस्तू वापरून त्या सावजी मसाला तयार करतात। जम्मू काश्मीर, मुंबई, पुन्हा एवढं सगळं मी फिरून आले। समजा शिक्षण नसताना बी मी एवढे कामं केले, तर खूप गरीब परिस्थितीमधून पुढे आलेली आहे मी। मग त्याच्यामधून आमचा हे व्यवसाय वाढला। मग मुंबईला झाला धंदा यावर्षी 11 लाखचा, दिल्लीला झालं तर 7 लाखचा। एक पोळी पुरणाची 100 रुपयाला, वडापाव 100 रुपयाला विकला होता दिल्लीमध्ये। आणि मुंबईमध्ये तर आम्हाला सावजी म्हणून तर आम्हाला जेवायला तर रात्रीच्या 12लाच मिळणार, दिवसा तर मिळणारच नाही। तरी आमच्या भाकरी पुरायच्या नाही, बाजरीची ज्वारीची सावजीमुळं। तरी आम्ही 4 जणी भाकरी करायला आणि पुढं 4 जण होते तरी पुरायचे नाही आम्हाला। रोजचा लाख रुपयाचा बिझनेस होता आमचा मुंबईमध्ये। पहिले पैसे मिळत नव्हते बघायला आम्हाला, पैसा पण खूप यायला, पैशाची काही हे नाही राहिली आमच्याकडे आता। उमेद अभियानाच्या माध्यमातून त्या देशभरातील विविध प्रदर्शनामध्ये आपली कला घेऊन पोहोचल्या। हरभऱ्याची डाळ आहे, बाजरी आहे, त्याच्यामध्ये तांदूळ आहे, ज्वारी आहे, खडा मसाला, त्याच्यामध्ये धने, फूल आणि जे मिरच्या आहेत आपल्या भाजून त्याच्यामध्ये सगळं मसाला टाकून त्याच्यामध्ये सावजी का ठरवलं आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं बनवलं। त्याचं लिंबूण्याचा पाला ते एक टाकतात, मध्ये ते मोसंबीची साल असते ते एक टाकायचं, त्याच्यामध्ये आम्ही वेगळं त्याचं नाव सावजी म्हणून ठेवलंय। ह्या सगळ्या वस्तू त्याची चव जरा वेगळी आहे म्हणजे खाण्यापेक्षा, ते म्हणून त्याचं नाव ठेवलंय सावजी म्हणून। चिकन, मटन, बिर्याणी पण बनवतात, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकर, तांदळाची भाकर। उमेद अभियानामध्ये आल्यानंतर त्यांच्या व्यवसायाला नवी भरारी मिळाली। उमेदच्या नंतर आमची चांगली परिस्थिती, आम्हाला मार्केट मिळाले, व्यवसाय मिळाला आम्हाला। पहिलं तेवढं नव्हतं ना, उमेद मधून पैसे पण मिळाले आम्हाला। उमेद अभियान आला तेव्हापासून आमच्यामध्ये खूप फरक पडला, प्रगती झाली आमची, महिलांची सगळ्यांची। आम्हाला महिलांना काही माहित नव्हतं, आम्हाला सगळं माहित झालं। आता उमेद अभियान खूप चांगलं केलं महिलांचं।